करतो आपण हे असं रिमोटला असं ठेवले जाते त्या अजून याच्यात असं फोन फिक्स केलं जाते इथं अजून हे दोन आहेत ना याचा वापर आपल्याला स्टार्टिंगला ड्रोन स्टार्टच करावं लागतं स्टार्टिंगला तर त्याच्यासाठी याला इथे असं प्रेस करायचं इथं असं प्रेस केलं तरी आपला ड्रोन चालू होईल ड्रोन चालू झाल्यावर आपल्याला जर त्याला एकच जागी असं फिरवायचं असलं गोल तरी याला बी असं गोल फिरवावं लागेल आपल्याला आणि जर पुढे मागं घ्यायचं असलं तर हा वाला बटन आहे बघा पुढे घ्यायचं असलं आणि मागं घ्यायचं असलं तर अजून हा जो आहे बघा इथं ए दिसायला ए जे आहे या ए ना इथून असं फवारणी होते ही जी टाकी आहे आपली ही टाकी टोटल 11 लिटर फवारणीचं लिक्विड याच्यात बसतं 11 लिटर मध्ये आपण 11 लिटर बसते आणि आपण ही जी बॅटरी आहे आयनची बॅटरी आहे हिच्यात अशा 2 बॅटरी हिच्यात लावावं लागतात 2 बॅटरी लावल्यावर एक बॅटरी 16 मिनिट चालते 16 मिनिटात पूर्ण 2 एकर शेत कव्हर करून घेते कव्हर करून घेतल्यावर हा जो आहे ट्रान्सफर म्हणजे आपला समजा मी इथून असा ड्रोन उडवतोय आता माझ्या 5 मीटरवर एक झाड आहे झाड आलं तो ऑटोमॅटिकली थांबेल म्हणजे मला कमांड द्यावी नाही लागणार रिमोटून ऑटोमॅटिकली थांबेल मी किती पुढे पुश करायचा प्रयत्न केला ना सर पुढे नाही जाणार अजून याच्यात हा एक असा ड्रोन आहे आपण जर फवारणी करत असतो समजा आपल्या शेतात जर आपली बॅटरी संपायला आली आहे हे थोडी बॅटरी सेव्ह करून ठेवतो म्हणजे खाली उतरायपर्यंत तर सेव्ह करून अजून हे 1.5 किलोमीटर लांब जाऊ शकतो खूप अजून हा जो आहे हा GPS आपण ड्रोनला हवेत उडवतो समजा सर आपण ड्रोनला हवेत उडवतोय तर आपल्याला वरून आपण त्याचं मेजमाप घेऊ शकतो ड्रोनचं अजून हा जो आहे हा ड्रोनचा कॅमेरा आपलं जर समजा खूप लांब असलं शेत तर आपल्याला जवळून बघायचंय तर हा ड्रोनच्या सहाय्याने बघता येतो अजून हे बघा हे जे आहे ना हे ड्रोनला आपण झूम इन करू शकतो बघा जसं की याला प्रेस करून मी इकडे केलो तर मला असं साईडला करायला भेटेल बघा असं मग याला खाली करून असं साईडला करता येईल इकडं अजून हे जे मग असं वरही खाली करता येईल याला आपल्या कॅमेरा झालं अजून याच्यात एक असं सिस्टीम आहे ऑटोमॅटिक आपली टाकी एका टाकीत 11 लिटर बसतं पाणी अजून फवारणीचं काही हे राहतं लिक्विड वगैरे ते 11 लिटर बसतो 11 लिटर बसल्यानंतर मग जसं टाकीतलं पाणी संपलं समजा लिक्विड तर हे ऑटोमॅटिकली खाली पडतं अजून याच्यातून जो एक थेंब पडतो तो 0.2 हे राहतो मायक्रोन हा जो पेपर आहे हा 11 मायक्रोचा आहे आणि 0.002 मायक्रोचा तो थेंब असतो तो वरून खाली पडला एक थेंब पडतो वरून खाली पडल्याप्रमाणे डायरेक्ट मग तो थेंब जडाशी जातो दुसरं आपण जसं असे नॉर्मली फवारणी करतो तर वरच्या वरी राहतात ते ड्रोनचे लिक्विड हा ड्रोनचं कसं ऑटोमॅटिकली पूर्ण खाली जडापर्यंत जातो तर याच्यामुळे आपल्या प्लांट्सची ग्रोथ चांगली होती आपले जे काही शेती आहे त्याची ग्रोथ चांगली होती अजून आपण याच्यात एक डिस्टन्स लावू शकतो ऑटोमॅटिक तो डिस्टन्स कव्हर करून घेतो समजा हे बघा एवढं माझं शेत आहे अशा लाईनी राहतात आपल्या शेतात बरोबर जर ह्या लाईनीत आणि ह्या लाईनीत 3 मीटरचा जर गॅप असला तर तिच्यात ऑटोमॅटिकली मी 3 मीटरचा गॅप हे करेल मग हा इथून असंच वरी उडत येईल इथं थांबेल इथून मग 3 मीटर बाजूला सरकेल मग वापस इथून चालू करेल आणि जर मी 10 मीटरचं ठेवलो हा डायरेक्ट इथं मारेल इथून इथं मारेल आणि जास्त करून 10 मीटरचं कोणी ठेवत नाही अंतर शेतामध्ये अजून तुम्ही जर हा ड्रोनची किंमत आहे 7.5 लाख जर आपण जर घेतली या बॅटरीचे असे 3 सेट भेटतात आपल्याला 3 सेट म्हणजेच अशा 6 बॅटऱ्या आणि जर कुठे जर डेमो करायचं असलं तर हे फ्रीमध्ये डेमो करून घेतो काय 1 रुपये घेतणार डेमोचे काही दिवस लागतील डेमो म्हणजे ड्रोन आणायला पण येईल डेमो दाखवेल धन्यवाद